न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरमध्ये आरोग्य व्यवस्थेवर आमदार गावित नाराज, रुग्ण रेफर करण्याच्या प्रकाराला आळा घालण्याचे निर्देश। पालघर एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची महत्त्वपूर्ण बैठक आमदार राजेंद्र गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। बैठकीस जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या बैठकीस पालघर नगराध्यक्ष उत्तम घरत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष चौधरी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर साळुंखे, गट विकास अधिकारी पालघर, नाळे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लोहारे व डॉक्टर शिंदे उपस्थित होते। आमदार राजेंद्र गावित यांनी बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले की केंद्र व राज्य सरकार विविध शासकीय रुग्णालये व समित्यांमार्फत लोकाभिमुख व पारदर्शक आरोग्य व्यवस्थेसाठी निधी देत असतानाही पालघरच्या रुग्णांना मुंबई, सिल्वासा, नाशिक, वलसाड येथे रेफर केले जाते, ही खेदाची बाब आहे। मागील वर्षातील स्नेक बाईट, डॉग बाईटची आकडेवारी मांडत रेबीजमुळे दगावलेले रुग्ण 102 व 108 रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न होणे, आशा स्वयंसेविका व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन या मुद्द्यांवर चर्चा झाली। त्याचबरोबर आदिवासी व इतर समाजातील व्यसनाधीनता, बालविवाह, कुपोषण यासारख्या समस्यांवर उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार गावित यांनी अधिकाऱ्यांना दिले। आय न्यूज 28 मराठीसाठी वार्ताहर शुभम पाटील, जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट।